ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। केवळ मनुष्यालाच निसर्गतः बुद्धी प्राप्त आहे. जगात दुसरा असा कोणताही प्राणी नाही मनुष्य सोडून की ज्याला बुद्धी प्राप्त आहे. हे भगवंतांना जन्मताच आपल्याला दिलेलं देणं आहे. बुद्धी दिली आहे, त्यामुळे केवळ मनुष्यालाच कर्म निवडण्याचा अधिकार आहे. इतर प्राणी त्यांचे जसं प्रोग्रामिंग आहे जन्मताच त्याप्रमाणेच आयुष्य जगतात, मरतात. फारसा काही बदल घडत नाही. परंतु मनुष्याला स्वतःचे कर्म स्वतःच निवडण्याचा अधिकार असल्यामुळे तो अंतरिक्षात सूर्यमंडलाच्या पलीकडे सुद्धा जाऊ शकतो. अनेक आश्चर्य पाहू शकतो. स्वतःची उन्नती करू शकतो, भौतिकदृष्ट्या सुद्धा आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा. कर्म निवडण्याचं स्वातंत्र्य मनुष्याला असल्यामुळेच मनुष्याला ज्ञानाची आवश्यकता आहे. शाळा कॉलेज याची आवश्यकता आहे, सत्संगाची आवश्यकता आहे. कारण त्याच्या बुद्धीने जर योग्य निर्णय घेतला नाही, जर योग्य कार्य केलं नाही, तर तीच बुद्धी त्याला रसातळाला सुद्धा नेऊ शकते. तीच बुद्धी त्याला मोक्षप्राप्तीपर्यंत नेऊ शकते. म्हणून भगवद्गीतेचा उपदेश देताना भगवंतांनी ज्ञान म्हणजे काय हे समजून सांगितल्यानंतर कर्म कसं करावा आणि कर्मासंबंधी विवेचन केलेलं आहे. का? कारण मनुष्य केवळ कर्मच करू शकतो, दुसरं काय करू शकतो? त्याचं शरीर मन आणि बुद्धी या त्याच्या संसाधनांद्वारे तो या जगात केवळ कर्मच करू शकतो. म्हणून मनुष्याला प्रथम काय आवश्यक आहे? कर्माचं प्रशिक्षण. म्हणून भगवंतांनी तिसरा अध्याय दिलाय कर्मयोग. भगवंतांनी आतापर्यंत पहिल्या 10 अध्यायामध्ये श्लोकांमध्ये कर्माबद्दल विश्लेषण दिलं. त्यानंतर कर्माबद्दल उद्देश द्यायला सुरुवात करतात 11व्या श्लोकापासून. देवान भावयतानेतये देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्स्यथ. भगवंत अर्जुनाला सांगतात यज्ञकर्म कर. यज्ञकर्म म्हणजे काय? थोडक्यात त्यागवृत्तीने कर. कोणत्याही अपेक्षेने कर्म करू नको, कर्तव्य कर्म कर. त्याला यज्ञकर्म म्हटलेलं आहे. यज्ञ कर्म कर आणि देवतांना संतुष्ट कर. देवता म्हणजे काय? देवता म्हणजे थोडक्यात ब्रह्माचं अस्तित्व
आणि त्याचं कार्य यांची जाण करून देणारी शक्ती म्हणजे देवता. मनुष्याला त्यांची जाण होऊ शकते. थोडक्यात विभूती. पुरातन काळातील ऋषीमुनी फार हुशार होते. त्यांना कळलं माणसाला कितीही सांगितलं मनाला नियंत्रित कर आणि परमात्मा परमेश्वराची भक्ती कर, कठीण आहे. कारण मनुष्याचं मन हे संसाराकडे आकर्षित होतं आणि क्षणभंगूर सुखाच्या मागे धावत जातं. म्हणून त्यांनी काय केलं, मनुष्याच्या जितक्या इच्छा आहेत त्यांचं दैवीकरण केलं. उदाहरणार्थ संपत्तीची इच्छा लक्ष्मीदेवी, ध्यानप्राप्तीची इच्छा सरस्वती. आणि त्याच्यासाठी व्रत, यज्ञ वगैरे वगैरे तयार केले, जेणेकरून मनुष्य त्याची ती इच्छा पूर्ण करताना ते देवीचं नामस्मरण करेल. त्या देवीची प्रतिमा अशी बनवण्यात आली जेणेकरून त्या गुणधर्म जर त्याने प्राप्त केले तर ती इच्छा त्याची पूर्ण होईल. थोडक्यात मनुष्याने जर त्याने ठरवलेल्या ध्येयापर्यंत, उदाहरणार्थ त्याला संपत्ती पाहिजे, लक्ष्मी देवीची आराधना केली तर त्यामुळे त्याला एकाग्रता प्राप्त होईल. आणि तो एकाग्रतेने तेव्हा जेव्हा त्याचे कर्म करेल संपत्ती प्राप्त करण्याच्या दृष्टीने, तेव्हा आपोआप त्याला यश प्राप्त होईल. तो काय समजतो, मला परमात्मा परमेश्वरामुळे या लक्ष्मी देवतेच्या भक्तीमुळे यश प्राप्त होत आहे. त्यामुळे त्याचा लक्ष्मीवरचा विश्वास हा दृढ होईल. तसंच जेव्हा त्याला ज्ञानाची गरज पडेल तेव्हा तो सरस्वतीचं पूजन करेल. हळूहळू त्याच्या लक्षात येईल, अरे त्या शक्तीचं ज्याच्यामुळे या सर्व जगत आहेत त्याची जर मी आराधना केली, त्याच्यावर जर एकाग्र चित्त झालो, अनन्य चिंतयंत भगवंतांनी म्हटलेलं आहे, अशी जर भक्ती केली तर मला इच्छित प्राप्त होईल. म्हणून त्या अपेक्षेने का होईना तो ते कर्म करतो, देवतांचं पूजन करतो. आणि पूजन केल्यामुळे तो कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. कॉन्सन्ट्रेशन, कन्सिस्टन्सी, कॉपरेशन, 3 C's ऑफ सक्सेस. त्या एकाग्रतेमुळे त्याच्या कर्मामध्ये एक प्रकारचं परफेक्शन येतं आणि त्याला प्राप्त ज्ञानाचा तो उपयोग करतो ते कर्म करताना. त्यामुळे त्याचं स्किल सेट डेव्हलप होतं. तो कार्यकुशल होतो. परिणाम स्वरूप त्याला यश प्राप्त होतं. थोडक्यात त्याला ही टेक्निक कळली कर्म करण्याची, तर तीच टेक्निक तो प्रत्येक ठिकाणी वापरायला सुरुवात करतो आणि हळूहळू हळू यशस्वी बनतो. तेच भगवंत सांगतात, तू यज्ञ करपानी देवतांना संतुष्ट कर आणि देवता तुला संतुष्ट करतील. थोडक्यात तू यज्ञ कर्म कर, देवतांना अर्पण कर, मग देवता तुला इच्छित फलप्राप्ती देतील. अशा प्रकारे एकमेकांना संतुष्ट करून तू स्वतःचं कल्याण करशील. परस्पर भावयंत श्रेय परमवाप्त असतं. तू प्राप्त करशील जे तुला पाहिजे, जे तुला अपेक्षित आहे. तू देवतांना संतुष्ट कर, देवता तुला संतुष्ट करतील. थोडक्यात देवतांना यज्ञ कर्म अर्पण कर, म्हणजे कर्तव्य कर्म कर, तुला फल प्राप्त होईल. भगवंत पुढे म्हणतात, इष्टान भोगानी वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्तान प्रदायभ्यो
यो भुंगे ते तेन एव सह. यज्ञकर्माने संतुष्ट झालेल्या ज्या देवता आहेत ते त्याला इच्छित उपभोग देतील. परंतु भगवंत इथे मानवतेला फार महत्वाचा संदेश देतात. परंतु तू काहीही न करता केवळ उपभोगण्याचीच अपेक्षा करशील, थोडक्यात यू वॉन्ट एव्हरीथिंग फ्री ऑफ कॉस्ट. आपण पाहतो ना, बाय वन गेट वन फ्री. तुम्ही म्हणाल बाय वन नको, फक्त गेट वन फ्री द्या. इट नेव्हर हॅपन्स. तशीच गोष्ट आहे. कोणी कोणाला कोणतीही गोष्ट फ्री फुकटात का देईल? तुम्हाला कर्म करणं आवश्यक आहे. त्याच्या फलस्वरूपच तुम्हाला सुख दुःख जे काही ते प्राप्त होईल तुमच्या कर्माच्या योग्यतेनुसार. पण भगवंत म्हणतात चोराची व्याख्या दिली आहे. चोर कोण असतो? जो केवळ घेतो, देत काहीच नाही, व्हॅल्यू पे करत नाही, केवळ ड्रॅगिंग, पाहिजे 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 हेच करत राहतो. त्याच्या पलीकडे कधीच जाऊ शकत नाही. अशी चोराची व्याख्या इथे दिलेली आहे. साधारणतः जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात: सात्विक, राजसिक, तमसिक. हे तमसिक प्रतीचे लोक आहेत, जे केवळ पाहिजे, कारण ते विचारच करू शकत नाही, ते बुद्धीच उपयोगात आणत नाही. त्यामुळे सत्य असत्य त्यांना कळत नाही आणि त्यांना सर्व उलट दिसत असतं. सत्याला असत्य मानतात, असत्याला सत्य मानतात, योग्याला अयोग्य मानतात, अयोग्याला योग्य मानतात. मग त्यांनी केलेलं कर्म सर्व उलटच होणार. केवळ पाहिजे पाहिजे पाहिजे, काहीही न करता. भगवंत पुढे म्हणतात, यज्ञ शिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्पिषेह भुंजते ते त्वघम पापा ये पचत्यात्म कारणात. कर्म केल्यानंतर, निस्वार्थ कर्म केलं, भगवंतांनी इथे संत म्हटलेलं आहे. संत म्हणजे सदाचरणी. असे सदाचरणी लोक केवळ कर्म करतात, कोणत्या अपेक्षेविना, केवळ कर्तव्य कर्म करतात. मी या समाजात राहतोय, या समाजाने खूप काही मला दिलेलं आहे, या देशाने खूप काही मला दिलेलं आहे, म्हणून एक देशभक्त म्हणून, एक देशाचा नागरिक म्हणून माझे काही कर्तव्य आहेत, ते मी पार पाडलेच पाहिजे. असं कर्तव्य कर्म जेव्हा तुम्ही करता, असं निस्वार्थपणे जेव्हा तुम्ही कर्म करता, तेव्हा तुम्हाला पापांपासून मुक्ती मिळते. हे देशभक्तीचं केवळ उदाहरण आहे. अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही कर्म कराल, तेव्हा तुमच्याकडनं पाप घडत नाही. पाप म्हणजे थोडक्यात ज्या कर्मांमुळे तुमचं मन उद्विग्न होतं, अशांत होतं, त्याला पाप म्हणतात. तुमचं मन शांत होत नाही, तृप्त होत नाही, त्याला पाप म्हणतात. आणि ज्या कर्मांमुळे तुमचं मन तृप्त होतं, शांत होतं, त्याला पुण्य म्हणतात. म्हणून यज्ञशेष म्हणजे काय? कर्तव्य कर्म केल्यानंतर निस्वार्थपणे जेव्हा तुम्ही करता, त्यानंतर जे काही प्राप्त होईल त्यात तुम्ही संतुष्ट राहता, त्याला यज्ञशेष म्हटलेलं आहे. यज्ञामध्ये संहिता टाकतात, अग्नीमुळे त्या जळून खाक होतात, त्यांची रक्षा शिल्लक राहते, ती तुम्ही ग्रहण करता कपाळावर, ओठावर आणि नमस्कार करता.
असं यज्ञशेष ग्रहण केल्याने मनुष्य मोक्षप्राप्तीच्या दिशेने जातो. सॉरी. परंतु जो मनुष्य केवळ स्वतःसाठीच कर्म करतो, दुसऱ्याचा विचारच करत नाही, स्वार्थ कर्म करतो, तो केवळ पापच ग्रहण करतो. कारण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा तो विचार करत नाही, केवळ स्वतःचा विचार करतो. आणि हे जग केवळ त्याच्यासाठी बनलेलं नाही. बिलियन्स ऑफ क्रिएचर्स आले, जगतात गुणागोविंदाने. मग तुम्ही म्हणाल, मी असं करतो, मला हे पाहिजे, मग मला माझ्या पद्धतीने आयुष्य जगायचंय, कसं शक्य आहे? मग साधारणतः फ्रिक्शन होतच, कुठेतरी तुमचा अपेक्षा भंग होतोच, मग मन दुःखी होतं. त्यालाच पाप म्हटलेलं. भगवंत म्हणतात, असे लोक जे केवळ स्वतःसाठीच कर्म करतात ते पाप ग्रहण करतात. पुढे भगवंतांनी हे जे सृष्टीचं चक्र आहे ते या पुढच्या 14व्या आणि 15व्या श्लोकामध्ये स्पष्ट केलं आहे. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. भगवंत म्हणतात, अन्नापासून जीवांची निर्मिती होते. तुम्ही जे अन्न खातात त्यामुळे तुमच्यात शक्ती येते, त्यामुळे तुम्ही पुनरुज्जीवन करू शकता. हे प्रत्येक प्राण्याबद्दल शक्य आहे. म्हणून मनुष्य म्हणतं, अन्नापासून जीवांची निर्मिती होते. आणि हे अन्न कशामुळे निर्माण होते? पर्जन्यवृष्टीमुळे. का? पर्जन्यवृष्टीमुळे, पावसामुळे वनस्पती निर्माण होतात. ते वनस्पती विविध प्राणी ग्रहण करतात, ते त्यांच्यासाठी अन्न असतं. शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी ते शाकाहारी प्राण्यांचं भक्षण करतात. अशा प्रकारे ही सर्व सृष्टी पर्जन्यवृष्टीवर अवलंबून असते. म्हणून भगवंत म्हणतात, पर्जन्यवृष्टीपासून अन्न निर्माण होतं, अन्नापासून जीव निर्माण होते, आणि यज्ञामुळे पर्जन्यवृष्टी निर्माण होते. आणि यज्ञ हे कर्मापासून निर्माण होतात. सूर्यप्रकाश पळतो, त्यामुळे कर्म घडतं. काय? पाण्याचं बाष्पीभवन घडतं, त्यामुळे ढग तयार होतात. आणि कालांतराने जेव्हा थंड हवा लागते तेव्हा पर्जन्यवृष्टी होते. पर्जन्यवृष्टीमुळे वनस्पतींचं संवर्धन होतं, प्राण्यांना पाणी प्यायला मिळतं, वगैरे वगैरे, सृष्टीची पुनरुज्जीवन निर्माण होतं, अन्न निर्माण होतं, अन्नांवर जीव जगतात. अशा प्रकारे हे चक्र सुरू राहतं. आणि तेच पाणी नद्या नाल्यांद्वारे समुद्राला मिळतं, परत त्याचं बाष्पीभवन होतं, पर्जन्यवृष्टी होते, अन्न निर्माण होतं, जीव अन्न ग्रहण करतात. हे सृष्टीचक्र सतत सुरू असतं. आणि हे कर्म, निस्वार्थ कर्म, ज्याला यज्ञकर्म म्हणतात, ते कशापासून निर्माण होतात? ब्रह्मदेवापासून निर्माण. भगवंत म्हणतात, हे तू जाण, कर्म ब्रह्मोद्भव विद्धी ब्रह्माक्षर समुद्भव. हे सर्व कर्म ब्रह्मापासून निर्माण होतात. आणि अविनाशी ब्रह्मतत्वापासून, ब्रह्मपासून ब्रह्मदेव निर्माण होतो. आणि ब्रह्मदेव याला उत्पत्तीचा देवता म्हटलंय. ब्रह्मा विष्णू महेश, त्यातलं ब्रह्म उत्पत्ती करतो, विष्णू पालन पोषण करतो, मेंटेनन्स, आणि महादेव प्रलय करतो, नष्ट करतो. असं जन्म, पालन पोषण, मृत्यू, जन्म, पालन पोषण, मृत्यू, हे सायकल, हे चक्र सतत सुरू असतं. हेच निसर्ग चक्र आहे. हाच खरा निसर्ग आहे. आणि हे चक्र सतत सुरूच राहतं. हे चक्र असं सुरू राहतं, हे थांबत नाही. हे जर थांबलं तर काय होईल? समजा प्रलय झालाच नाही तर काय होईल? केवळ उत्पत्तीच होईल.
एका जरी देवाने, एका जरी शक्तीने काम करणं बंद केलं, ज्याला आपण देवता म्हणतो, तर काय होईल? केवळ उत्पत्तीच होईल. या पृथ्वीवर राहायला तरी जागा राहील का जीवांना? समजा प्रलय झालं, काय होईल? शेवटी काहीच राहणार नाही शिल्लक. म्हणून हे बॅलन्स राहणं मग आवश्यक असतं. म्हणून कर्म करताना तुम्ही नेहमी बॅलन्स साधला पाहिजे. तुमची लायकी आणि तुमची अपेक्षा ह्याच्यामध्ये संतुलन साधलं पाहिजे, ज्याला सम्यक म्हटलेलं आहे. सम्यक बुद्धी वापरा, योग्य अयोग्य जाणा. शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. योग्य अयोग्य हे मनुष्याच्या आयुष्यात फार महत्वाची गोष्ट, हे जाणणं फार आवश्यक आहे. यालाच शंकराचार्यांनी सम्यक बुद्धी म्हटले. ही सम्यक बुद्धी जर तुम्ही सतत सतर्क ठेवली, तर जगामध्ये मनुष्य म्हणून आयुष्य जगू शकाल. ब्रह्मापासून हे सर्व निर्माण होतं. ब्रह्मा विष्णू महेश, त्याला कर्म म्हटलेलं आहे. आणि त्या कर्मामुळे ही सर्व सृष्टी निर्माण झालेली. म्हणून भगवंत म्हणतात, सर्वव्यापी ब्रह्म हे सदैव सर्वत्र अस्तित्वात आहे आणि ते यज्ञामुळे स्थापित होतं. हे जगामध्ये त्याची स्थापना कशामुळे होते? ही जग कशामुळे निर्माण होतं? ते यज्ञामुळेच. आणि यज्ञ कशामुळे निर्माण होतं? ब्रह्मामुळे. ब्रह्मामुळे ब्रह्मदेवाची निर्मिती, ब्रह्मदेवामुळे या सृष्टीची निर्मिती. अशा प्रकारे सृष्टीचक्र भगवंतांनी स्पष्ट केलं. भगवंत पुढे म्हणतात, एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति यः अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थत जीवती. भगवंत म्हणतात, हे चक्र न जाणता, हे सत्य न जाणता जर मनुष्याने कर्म करायला सुरुवात केली, तर काय शेवटी त्याचा विनाश होणार. थोडक्यात त्याला दुःख प्राप्त होणार. यू विल बी पनिश्ड बाय युअर ओन ऍक्शन्स, नॉट बाय समबडी एल्स. ऑलवेज रिमेंबर. फार महत्वाची गोष्ट आहे. आयुष्य जगताना फार महत्वाची गोष्ट. अशी अपेक्षा करू नका की देव तुम्हाला शिक्षा देईल. अशी अपेक्षा करू नका की तुम्ही चूक केली म्हणजे पोलीस तुम्हाला शिक्षा देईल, कोर्ट तुम्हाला शिक्षा देईल. तुम्हाला तुमची कर्म शिक्षा देतं. बुद्धिनाशा प्रणश्यती, भगवंतांनी म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही बुद्धीचा उपयोग करणं बंद करता, तेव्हा स्मृतीभ्रंश होतं. तुम्हाला योग्य अयोग्य करणं बंद होतं. तेव्हा आपोआप तुम्ही या जगामध्ये गुंतता, दुःखाच्या फेऱ्यांमध्ये गुंतता. आध्यात्मिक दृष्ट्या त्याला सर्वनाश म्हटलेलं. यू कॅनॉट थिंक अबाउट व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. ती सम्यक बुद्धी, ती डिस्क्रिमिनेटिंग पॉवर, सद्यस्थितीत माझ्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे जाणण्याची डिस्क्रिमिनेटिंग पॉवर ही तुमच्या सम्यक बुद्धीमुळे तुम्हाला प्राप्त होते. तीच जर तुम्ही उपयोगात आणली नाही, तर बुद्धिनाशा प्रणश्यती. थोडक्यात तुम्ही या सृष्टी चक्राला अनुसरून तर आचरण केलं नाही आणि केवळ इंद्रिय सुखांमागे पळत राहिला, पापाचरण करत राहिला. मला पाहिजे, मग मी करतो, मग माझ्यासाठी, हे सर्व माझंच आहे, माझ्यामुळेच आहे, असं जर तुम्ही अहमभावाने प्रेरित होऊन जर कर्म केलं, तर शेवटी काय होणार? तुमचं जीवन हे व्यर्थ आहे. असंच व्यर्थ जाणार. युल रिच नो वेअर. आणि तुम्हाला कळणारच नाही, अरे आयुष्य तर संपत आलं आणि कशासाठी मी जन्म घेतला, कशासाठी हे आयुष्य जगतोय. युल नेव्हर अंडरस्टँड. जीवनभर केवळ तेच करत राहा. आणि आयुष्याच्या शेवटी जेव्हा तुम्हाला थोडासा वेळ मिळेल,
थोडक्यात या जगाने अवेरल्यामुळे यू आर नो मोर रिक्वायर्ड फॉर युअर ओन पीपल. सो ऑटोमॅटिकली यू स्टार्ट थिंकिंग अबाउट युअर सेल्फ, ज्याला वृद्धत्व म्हणतात. तेव्हा मनुष्य विचार करायला लागतो आणि इतका विचार आणि चिंतांमध्ये गुंततो, त्यामुळे तो दुःखी होतो आणि केवळ आयुष्य जगत असतो, एक्झिटची वाट पाहत असतो. त्याला कळतच नाही तो कशासाठी जगतो. अशा जीवनाला भगवंतांनी व्यर्थ जीवन म्हटलेलं आहे. म्हणून भगवंत म्हणतात यज्ञ कर्म म्हणजे थोडक्यात समर्पित केलेलं कर्म. समर्पित म्हणजे काय? तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयाला समोर ठेवून त्याच्यासाठी योग्य जे कर्म आहे ते कर्म करा, तर तुम्हाला ध्येय प्राप्त होईल. हे कोणत्याही ध्येयासाठी लागू आहे. तुम्ही सांसारिक ध्येय ठेवा किंवा आध्यात्मिक ठेवा, कोणतंही ठेवा, ही तर बेसिक रिक्वायरमेंट आहे तुम्हाला सक्सेस प्राप्त होण्याची, तुम्ही यशस्वी होण्याची. कॉन्सन्ट्रेशन, कन्सिस्टन्सी, कॉपरेशन. अर्जुनाला स्वयंवरामध्ये काय दिसलं? केवळ माशाचा डोळा. दुसरं काही दिसलं का? कोण काय बोलतंय, कोण काय करतंय दिसलं का? जर त्याचं माइंड जर डिस्ट्रॅक्ट झालं असतं तर त्याला त्याचं लक्ष साधता आलं असतं का? तुमचं जर कॉन्सन्ट्रेशन नसेल, एकाग्रता नसेल, तर नॉईस कॅन्सलेशनचे हेडफोन वापरून सुद्धा तुम्ही शांतपणे जे ऐकायचंय ते ऐकू शकणार नाही. असे कोणते नॉईस कॅन्सलेशनच्या गोष्टी तुमच्यापर्यंत येणारा नॉईज हा कॅन्सल करू शकत नाही. इट इज यू हॅव टू ऑप फॉर दॅट कॅन्सल बटन. कॅन्सल असं होत नाही. जेव्हा तुम्ही मल्टी स्ट्रीम मध्ये जाऊन एका स्ट्रीम वरती कॉन्सन्ट्रेट होता तर बाकीच्या स्ट्रीम ऑटोमॅटिक मागे राहतात आणि ती स्ट्रीम पुढे जाते. ते भगवंतांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. ध्येय, ध्येय रहित जीवन म्हणजे व्यर्थ जीवन. पुढे भगवंत म्हणतात यस्त्वात् मरति वेरेव स्वादात् मत्तृप्तस्य मानवः आत्मनेव च संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. मनुष्य इथे, मनुष्य जो बाहेरच्या जगात गुंतत नाही. पण का गुंतत नाही? त्याला काहीतरी ध्येय पाहिजे. मग त्याच्यासाठी तो जेव्हा अंतस्थ होतो आणि स्वतः मध्ये ते ध्येय शोधतो तेव्हा हळूहळू हळूहळू स्ट्राईक होऊन कुठे जातो? आत्मतत्वापर्यंत. पंचमहाभूताचं हे जग बनलेलं आहे आणि पंचकोशांचं हे शरीर मन बुद्धी बनलेली आहे. तो पंचकोशांमध्ये शेवटच्या कोशामध्ये जेव्हा जातो, आनंदमय कोशामध्ये जातो, तर त्याच्यामधलं जे केंद्रस्थान आहे आत्मतत्व, याला तो जाणायला सुरुवात करतो. पण त्याच्यासाठी त्याला शरीर मन बुद्धी या तीनही संसाधनांच्या पलीकडे जावं लागतं. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ते काहीतरी आहे याच्यावर जेव्हा तो विश्वास ठेवतो तेव्हाच तो हळूहळू तिथपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून भगवंत म्हणतात कोणतंही कर्म करणं हे आवश्यक केव्हा मनुष्याला होत नाही. त्याच्यासाठी कर्तव्य काय केव्हा शिल्लक राहत नाही? जेव्हा तो अंतस्थ आत्मतत्वामध्ये आत्म्यामध्ये रममाण आहे, जेव्हा तो आत्मतृप्त आहे, आत्मसंतुष्ट आहे. तिथे भगवंतांनी म्हटलं आत्मनैवेच संतुष्ट तस्य कार्य न विद्यते. अशा मनुष्याला कुठलंही कार्य शिल्लक राहत नाही. का? तो कार्य करेल कशासाठी? त्याला बाहेरच्या जगाशी संबंध ठेवायचाच नाही. केवळ प्रारब्ध वासनांनी तो बाहेरच्या जगामध्ये कार्यरत असतो. परंतु स्वतः काय असतो? त्याचं ध्येय हे आत्मतत्वामध्ये विलीन होणं असतं. थोडक्यात
आत्मसंतुष्ट असतं, त्या आत्मतत्वामध्ये आत्म्यामध्येच रममाण असतो आणि आत्मतृप्त असतो, त्यामुळे त्याला बाहेरच्या जगात जायची काही आवश्यकता राहत नाही. म्हणून अशा मनुष्यासाठी कोणतंही कर्तव्य शेष राहत नाही. भगवंत पुढे म्हणतात, नैव तस्य कृते नार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चित् व्यपाश्रय. अशा मनुष्याला जेव्हा तो अंतस्थ आत्मतत्वावर जे सर्वत्र आहे, सर्वश्रुत आहे, सर्वव्यापी आहे, अशा त्या आत्मतत्वावर स्थिर होतो. थोडक्यात दृष्टी पलीकडील सृष्टी आणि त्या सृष्टीचा नियंता अशा त्या ब्रह्मावरती जेव्हा त्याचं विश्वास, श्रद्धा परिपूर्णतः स्थिर होते, अनन्य चिंतयंत अशी जेव्हा त्याची श्रद्धा होते, तेव्हा त्याच्यासाठी कोणतंही कर्म केलं काय नाही केलं काय इट मेक्स नो डिफरन्स. कारण तो त्याच्यावर अवलंबून नाही, त्याचं कोणतंही कर्तव्यशेष नाही, जसं मागच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. त्याने कोणतं कर्तव्य केलं पाहिजे असं काही नाही. त्याच्या संचित वासना संपल्यात, केवळ प्रारब्ध वासना बाकी आहेत, ज्या संपवण्यासाठी तो जगात कार्यरत असतो. म्हणून त्याच्यासाठी या गोष्टीला काहीच असतं. कश्चित दर्शव्यपाश्रय, कोणत्याही गोष्टीवर तो अवलंबून असतो. ही बिकम्स सेल्फ सफिशियंट. भगवंत पुढे म्हणतात, तस्मादसक्त सततम कार्यम कर्म समाचरः असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. भगवंत म्हणून अर्जुनाला, थोडक्यात मानवतेला उपदेश देतात. याच्यासाठी आसक्ती रहित होऊन सतत कर्तव्य कर्म कर. कर्म कर, पण कर्तव्य म्हणून कर. तुमचं कर्तव्य काय? एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून, तसंच या समाजाचा एक योग्य घटक म्हणून, जे काही तुमचं कर्तव्य, ते कर्तव्य जाणा आणि ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठीच केवळ कर्म करा. दुसरं कोणतंच कर्म करू नका. कारण आसक्तीरहित कर्तव्य कर्मांचं आचरण करूनच मनुष्य आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचू शकतो. आसक्ती म्हणजे बाहेरच्या जगाशी असलेलं संबंध, त्यामुळे तुम्ही बाहेरच्या जगातच गुंतात. आणि जेव्हा निरासक्त होऊन जेव्हा तुम्ही आत्मतत्वावर चित्त स्थिर देऊन कर्म करता, तेव्हा तुम्ही या जगापासून दूर जाता, आसक्ती रहितून कर्म करता. म्हणून तुम्ही हळूहळू आत्मसाक्षात्कारापर्यंत. पुढे भगवंत अशा सिद्ध पुरुषांबद्दल अधिक माहिती देतात, ते आपण पुढील सत्रामध्ये पाहूया. हरिओम.